शुगर तुमची कमी होईल. मी म्हटलं बाजारामध्ये अनेक प्रोडक्ट आले, काही लोकांनी फसवलं, काही लोकांची शुगर कमी झाली, काही लोकांची झाली नाही, अशा अनेक प्रकारे म्हटलं आपण ऐकलेत आणि मला काय हा प्रोडक्ट नको. मी सिव्हिलमध्ये बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, इन्सुलिन चालू होतं माझं 2 टाइम, गोळ्या चालू होत्या, सकाळ संध्या गोळ्यांना इन्सुलिन वैताग आला होता. वास्तविक पासा जे इन्सुलिन घेतो त्यालाही माहिती असते इन्सुलिन काय चीज. मग त्याच्यानंतर हे काय म्हणले, मला तुम्ही घ्या, नाही रिझल्ट आला तर तुम्हाला पैसे मागायला देतो. मी म्हटलं फुकट जर दिलं मला तर मलाही नको आहे. कारण का मी याच्या अगोदर ती लोणी वगैरे असे प्रकार चालू होते जरला असताना, तुम्ही घेतलं तर काही इफेक्ट होत नाहीये. तेवढ्यापुरतं लोक गोड बोलतात, घ्यापुरतं पॉकेट मनी काढतात, बाजूला होतात, त्यांचा विषय संपतो. मी काय विचार केला, माझे पाटील डॉक्टर म्हणून चांगले जे ट्रीटमेंट चालू आहे पंकज पाटील, त्यांच्याकडे गेलो मी. डॉक्टर असं काय आहे का की आयुर्वेदिकचं मेडिसिन घेतल्यावर किंवा लिक्विड घेतल्यानंतर शुगर लेवल कमी होते का? ते म्हणलं असं काय होत नाही, ज्यावेळी तुम्ही तडकी झोपतीला तेव्हा तुमची शुगर जाईल. ठीक आहे म्हणलं, डॉक्टर ठीक आहे मला एक चॅलेंज करा, एका कंपनीबरोबर मला चॅलेंज करायचं आहे म्हटलं. पण ते म्हणजे काय अशी काय कंपनी तुमची आहे म्हणलं, असं डिलिव्हरीचं फ्रूट ज्यूस आणि डायवो आहे आणि त्याने मला असं सांगितलंय की निश्चित तुमचं कमी येईल, रिझल्ट येईल. नाही मला म्हणले तुम्ही 10,000 रुपये तुमची खर्च करायची ताकद आहे. म्हणलं आहे डॉक्टर माझी. ते म्हणले तुमच्या नाटाला मी सेन्सर बसवणार आणि ते सेन्सर रोज ब्लड ऑब्झर्व करणार आणि जे शुगर लेवल राहतील ते आपले रेकॉर्ड करणार, म्हणजे त्यात राहणार. तुम्ही म्हणले रोज 11 वाजता यायचं आणि माझं रेकॉर्डिंग करून जायचं. मी काय केलं, त्या दुसऱ्या दिवसापासून 15-20 मिली फ्रूट ज्यूस आणि 20 मिली डायवो रुटीन चालू ठेवलं सकाळ संध्याकाळ. ज्या दिवशी मी ब्लड चेकिंग केलं त्याची माझी 490 शुगर होती, फास्टिंग 490 होती आणि पीपी जवळजवळ तुम्हाला सांगतो 100-500 होती. तुम्हाला पटणार नाही की 490 आणि 100-500 माणूस झोपू शकतो, कोम्या जाऊ शकतो, त्याला उठता सुद्धा येत नव्हतं. असं मला काही होत नव्हतं. मी ऑफिसमध्ये 12 तास वर्क करतो. परंतु मी हे गेले 15 दिवस हे केल्याचं रुटीन चालू केलं. सकाळ संध्याकाळ जायचं रिडिंग घ्यायचं, सकाळ संध्याकाळचं रिडिंग घ्यायचं. अक्षय तुम्हाला सांगतो 13व्या दिवशी माझी 220 शुगर होती. त्याच्यानंतर त्या प्रोडक्टवर माझा विश्वास बसू लागला. त्याच्यानंतर मी आणि 8-15 दिवस घ्यायला चालू तर 140च्या आत माझी शुगर राहिली. मी त्या डॉक्टरने सांगितलं मला तुमचं टोटल इन्सुलिन मी बंद करतोय, तुम्ही फक्त मला एक गोळी त्यांची चालू होती, आज ही एक गोळी चालू आहे, त्यामुळे हे प्रोडक्ट अतिशय चांगले आहे. दुसरा माझा अनुभव असा आहे की मला लेफ्ट साईडला पॅरालिसिस आहे, सोरासिस आहे. त्याच्यावर पण मी रुबी हॉस्पिटल गेले, शिपेर हॉस्पिटल झालं, सांगली सिव्हिल हॉस्पिटल झालं, हजारो डॉक्टरांचे रिपोर्ट झाले. मेडिसिन घ्यायचं, मलम लावायचा तेवढ्यापुरतच आहे. तुम्हाला असं वाटणार नाही मी ऑफिसमध्ये कांगवा घेऊन जात होतो, हे कांगवा खाजवाले ते खागवायचं. म्हणजे लेडीजला माहिती आहे बघा, गुत्ता काढायला जो कांगवा असतो तो घेऊन मी जायचा. कारण ते आज वापरून खाल्लं की म्हणणार काय करतो ऑफिसमध्ये, करणार काय झालंय पायाला. तर मी अशाच मी रुबी हॉस्पिटलचं मेडिसिन घेतले, जे हॉस्पिटलचं घेतले, सगळ्याच घेतले. त्यामुळे फ्रूट ज्यूस आणि डायवो हे अतिशय चांगले प्रोडक्ट आहेत आणि बाकीचे आहेत अति चांगले. मी असं सांगतो की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमोल निकमचा जन्म ह्यासाठी झालाय की इथल्या लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी.